तर लोकशाही मराठीवर जी कारवाई झालेली आहे त्या संदर्भात प्रश्न विचारला असता या प्रश्नाला अनुराग ठाकूर यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे। नाना पटोले आपल्यासोबत जोडलेले। नाना पटोलेजी, अनुराग ठाकूर माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत, त्याच विभागाकडून लोकशाही मराठीवर कारवाई झाली। टीव्हीवर लोकशाही मराठी दिसत नाही, बंदी आहे, तरी सुद्धा या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी, लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींनी अनुराग ठाकूर यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे। चोर के दाढ़ी में तिनका अशी बीजेपीची परिस्थिती आहे। त्यांना लोकशाही मान्य नाही, लोकशाहीतला चौथा स्तंभ मान्य नाही। त्या बातम्या आणि त्यांच्या चुकीच्या कामकाजालाही लोकशाहीत लोकांच्या अहिताचं काम करणाऱ्या चॅनलला ताकद देणं, पण लोकशाहीच्या खऱ्या व्यवस्थेला सांभाळण्याचं काम लोकशाही सारखं चॅनल जेव्हा काम करते त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई करायची, आणि कारवाई केली आणि तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर न देणं याचाच अर्थ चोर के दाढी में तिनका अशी ही प्रवृत्ती भाजपची आहे। तो भाजपचा खरा चेहरा आहे। अनुराग ठाकूर हा एक निमित्त आहे, पण भाजपचं जे मानसिकता आहे त्या मानसिकतेचा हा चेहरा आहे हे आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळत आहे। मात्र पटोलेजी, आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही देशामध्ये ज्या विभागाचे मंत्री आहेत त्या संदर्भात जर प्रश्न असेल तर त्याला उत्तर देणं अपेक्षित आहे। त्यांना कसं आहे की देशाचे प्रधानमंत्री आपण पाहिलं की ते कधी अजूनपर्यंत त्यांनी एक साधी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही। तर त्यांना जे सिस्टीम त्यांच्या भाजपचं आहे त्या भाजपच्या सिस्टीम मध्ये अनुराग ठाकूर काम करतायत। आखरी प्रधानमंत्री असतील त्यांचं दायित्व जास्त आहे, पण प्रधानमंत्री अजूनही प्रेस घेत नाही। आता यांनी घेतली, त्यांनी ओव्हररूल केलं की मोदींच्या विचाराला मला माहिती नाही जी, पण यांचं गरज असेल तेवढ्यावरच यांचं हे असतं, नंतर गरज नसेल तर संपलं काम, आणि म्हणून यांना लोकशाही मान्य नाही अशी भाजपची प्रवृत्ती आहे। जी, धन्यवाद नाना पटोलेजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।